गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत। तमाम जनतेने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाबरोबर रायगड हा बॅरिस्टर AR अंतुले यांचा जिल्हा असून या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे विचार रुजवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले। त्यामुळे या जिल्ह्यातील गावागावात काँग्रेसची पालेमुळे पुन्हा एकदा खोलवर रुजवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदारसंघातून गाव तेथे काँग्रेस अशा प्रकारची सुरुवात दिघोडे गावात गाव काँग्रेस कमिटी नामफलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून सर्व गावागावात हाती घेण्यात आले असल्याचे मत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी उरण येथे व्यक्त केले। भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तेथे काँग्रेस कमिटी नामफलक अनावरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक 31 रोजी उरण विधानसभा मतदारसंघातील दिघोडे, विंधणे, चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, कोपरोली, पिरकोण, सारडे, वशेणी, पुनाडेसह 15 गावात जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या उपस्थितीत करण्यात आली। या अनावरण सोहळ्याची सांगता खोपटा गावात करण्यात आली। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महेंद्र शेठ घरत हे बोलत होते। या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य JD जोशी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, विंधणे विभाग अध्यक्ष BN ठाकूर, काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी, महिला अध्यक्षा रेखा घरत, विनया पाटील, माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, रोहित घरत, रामदास जाधव, कमलाकर म्हात्रे, किरीट पाटील, सदाशिव पाटील, विनोद पाटील, अलंकार परदेशी, घनश्याम पाटील, मार्तंड नाखवा, राजेंद्र भगत, गुरुनाथ मोखल, वैभव पाटील सह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचा निषेध व्यक्त केला। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। या पोरांनी सगळ्यांनी या अजून मागे एवढा मोठा दिसतो तेवढं चांगलं वाटतं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धिक्कार असो महाराज। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा जय असो। मध्ये हात दोन्हीकडे आता सगळ्या या साईडला बोर्ड तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, इथले सरपंच, सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने जिल्हा युवकचे अध्यक्ष देखील ढवले, रेखाताई, सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये फार उत्साह संचारलेला आहे आणि काँग्रेसवाल्यांना आता जो जोश आहे तो जोश या काँग्रेसची गावागावात ताकद वाढवण्यासाठी आपण लावायचा आहे आणि म्हणून त्याच्या अंतर्गत प्रत्येक गावावर काँग्रेसचा बोर्ड असला पाहिजे। मी दिगोडवाल्यांच्या मनापासून अभिनंदन करेन। हा बालेकिल्ला आपला गाव, अनेक वर्ष सत्ता होती, मागच्या 5 वर्षापूर्वी गेलो होतो आपण, पण पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं या सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि सगळे एकत्र होऊन ताकदीने सत्ता आणली तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो। लोकांची फार मोठी फौज त्यांच्याकडे आहे आणि निश्चितपणे या गावामध्ये काँग्रेस हा बालेक नेहमी अग्रणी राहिलेली आहे। आपण काशीनाथ मामा त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं, आम्ही आपले सरपंच आहेत, सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं आहे। आता पुन्हा तसं JD जोशी साहेब आपले कामाला फार जोरात लागले आहेत। आता सगळेच लोक आजी माझे अध्यक्ष आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, नव्हे तर आता काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सर्व नेते कार्यकर्ते कामाला लागले आहेत। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांची काँग्रेस उभी करण्याचा संकल्प त्या अंतुले साहेबांचा फेवरेट तालुका असल्या उरण मधून आपण करूया अशी मुहूर्तमेढ आपण ठरवली आणि आज त्याच्या अंतर्गत आपण पहिल्या टप्प्यामध्ये 15 ते 20 नामफलकाचं अनावरण करतोय, मग खालापूरला करतोय, पनवेलला करतोय। अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी गाव तिथं काँग्रेस उभी करण्याचं काम, लोक विचारतात कुठं काँग्रेस आहे, ही काँग्रेस गावागावामध्ये दिसली पाहिजे असा संकल्प आपल्या युथ काँग्रेसने घेतलाय, महिला काँग्रेसने घेतलाय आणि पॅरेंट बोर्डने घेतलेला आहे। तर त्याच्या पद्धतीने आपण कामाला सर्व मोठ्या संख्येने आलेले आहात आणि हा धावता आपला असा कार्यक्रम आहे, तर त्याच्यासाठी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि शिस्तीने आपण जायचं।